वेलची पूड, दूध, साईसकट, ओल्या खोबऱ्याचा कीस, साखर आणि तूप. आता आपण ओल्या खोबऱ्याचा कीस कढईमध्ये टाकणार आहे. यानंतर याच्यात 3 वाटी आपण दूध टाकणार आहे साईसकट. हा आपला खोबऱ्याचा कीस आहे. हा 25 ते 30 मिनटं असा छान शिजवून घेणार आहोत आपण. आता आपण याच्यात 2 वाटी साखर टाकून घेणार आहे. ही साखर एकत्र करून घ्यायची, सर्व परतवून घ्यायचं आणि आपण आता हे 25 मिनटं होऊ देणार आहे. जसा जसा खोबऱ्याचा कीस आपला शिजत जातो, हे दूध पण कमी होत जातं. असा छान शिजवून घ्यायचा. आपला ओल्या खोबऱ्याचा कीस आणि त्याच्यानंतर 5 ते 6 वेलची घेतली होती मी, त्याची पूड करून याच्यात टाकायचं. असं घट्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्या या छान पडतात. आता आपण या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे खाली. आपलं हे शिजवलेलं मिश्रण आहे या ताटामध्ये असं पसरवायचं आणि चमच्याच्या साहाय्याने याला असं दाबायचं. हाताच्या साहाय्याने पण याला छान दाबून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर 5 मिनिटात हे थंड होते. याचे असे काप पाडून घ्यायचे. काप पाडल्यानंतर 10 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण या वड्या आता काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये. बघा आपल्या वड्या किती छान झाल्या आहेत. तुम्ही पण करून बघा.